शेतकरी बांधवांनो, थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून शेतकऱ्यांसाठी विशेष बातमी आली आहे। सरकारने तब्बल 36,000 कोटी रुपयांचा निधी हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वर्ग केला आहे। बँकांमध्ये थेट आदेश देण्यात आले असून महाराष्ट्रातील बँकांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पेरणीचे दिवस आहेत आणि शेतकरी राजा चिंतेत होता आणि अशातच सरकारने आपला शब्द पाळला असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत सरकारने मंत्रिमंडळामध्ये 11,000 कोटी रुपयाचा निधी रिलीज केला होता। परंतु केंद्र सरकारने देखील 36,000 कोटी रुपयांची मदत ही महाराष्ट्र सरकारला दिली आहे आणि असा मिळून महानिधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्याची तयारी सुरू झाली। शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाख रुपयांपर्यंतचं होतं अशा शेतकऱ्यांना थेट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळत आहे। 2026 पर्यंत ज्यांनी कर्ज घेतलं होतं त्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे। अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांनी बँकेचं वेळेवर कर्ज फेडलं आहे, त्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान डीबीटी मार्फत थेट बँक खात्यामध्ये मिळत आहे। पैशाचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर होत असताना राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी सरकारने 2 टप्पे जिल्ह्यांचे केले आहेत। पहिला टप्पा आहे ज्यामध्ये पुढच्या 24 ते 48 तासामध्ये पैसे जमा होणार आहेत। राज्यातील जे अत्यंत गरीब, दुर्गम आणि शेती पिकांचे कर्ज घेतलेले शेतकरी आहेत अशा 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांची निवड सरकारने केली। तब्बल 56 लाख शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज आज येणार आहे। आज सकाळपासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। सरकारने बँक खात्यामध्ये पैसे सोडत असताना 10 बँकांना विशेष आदेश दिले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे 2 लाख रुपये माफ होत आहेत। शेतकऱ्यांनो, अनेक वर्षापासून तुम्ही या कर्जमाफीची वाट पाहत होता, पण केंद्र सरकारने तब्बल 36,000 कोटी रुपयाचा निधी हा महाराष्ट्राकडे सोडला असल्यामुळे पैसे खात्यावर जमा व्हायला अखेर सुरुवात झाली। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळत असताना ते एकदम मिळत नाहीये, तर सरकारने यासाठी 2 विभाजन केले। पहिले पैसे हे तुमच्या खात्यात जमा होत असताना पहिल्या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली आहे की सरकारने या कर्जमाफीसाठी लागणाऱ्या सर्व अटी आणि शर्ती रद्द केल्या आहेत। त्यामुळे कोणत्याही जाचक अटीशिवाय ही कर्जमाफी पूर्णपणे सरसकट होणार आहे। बजेटमध्ये आधीच घोषणा झाली आहे, परंतु याची अंमलबजावणी होत असताना कोटी रुपयाचा निधी वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे। डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे। महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी आज रात्रीपर्यंत 24 तासात फक्त 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप पार पडणार आहे। फक्त 16 जिल्ह्यांना पहिली लॉटरी लागली आहे, तर उरलेल्या 20 जिल्ह्यांमध्ये सरकारने नियोजन बांधलं आहे ते दुसऱ्या यादीनुसार आहे। मग शेतकरी बांधवांनो, दुसऱ्या यादीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांची नावं समाविष्ट करण्यात आली आहेत हे देखील आपण जाणून घेऊयात। कारण सरकारने व्यापारी बँका, जिल्हा बँका तसेच ग्रामीण बँकांना आदेश देत असताना शेतकऱ्यांची यादी ही IT टीम मार्फत पाठवली आहे। वेबसाईटवरती अपलोड झालेल्या यादीनुसार बँकांमध्ये काम सुरू झाले। पुढच्या 12 तासामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत याची देखील माहिती आपण घेऊया। सरकारने स्पष्ट केले की जर तुमचं नाव यादीमध्ये आलं नसेल तर एक महत्त्वाचं काम करून तुमचं नाव यादीमध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना की अत्यंत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिले। त्यांनी थेट सांगितले की या कर्जमाफीसाठी इथून पुढे कुठल्याही शेतकऱ्याला जाचक अटीपात्रतेचा सामना करावा लागणार नाहीये। ही कर्जमाफी पूर्णपणे सरसकट होणार आहे। अनेक वर्षापासून तुम्ही जे स्वप्न बघत होता ते स्वप्न आता प्रत्यक्षामध्ये उतरत आहे। सरकारच्या याच निर्णयामुळे शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना किती निधी मिळणार याचं देखील गणित आता सरकारने 2 भागामध्ये विभागले, जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्यावरती आता अन्याय होणार नाही। पहिल्या भागामध्ये ज्या शेतकरी बांधवांचं अल्पमुदत कर्ज आहे, ज्या कर्ज थकल्यामुळे बँकांनी पुनर्रचित केलेलं आहे, अशा बँकांमध्ये थेट 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळत आहे। दुसरी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे बँकेचं कर्ज वेळेवर भरलं आहे त्यांना नियमित कर्ज भरल्याबद्दल 50,000 रुपयाचं अनुदान थेट डीबीटीच्या माध्यमातून मिळत आहे। थकबाकीदारांचे 2 लाख रुपये आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50,000 रुपये असा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे। मित्रांनो, 56 लाख शेतकऱ्यांना पुढच्या 12 तासामध्ये जे पैसे मिळणार आहेत ते 16 जिल्ह्यांमध्ये मिळत आहेत आणि उरलेल्या 20 जिल्ह्यांसाठी जी यादी जाहीर झाली आहे त्या यादीमध्ये महाराष्ट्रातील आणखीन 70% शेतकऱ्यांचा समावेश आहे। पण ते पैसे जमा होत असताना ग्रामीण बँकांना या संदर्भात शासनाने कडक निर्देश दिले। सध्या समोर आलेल्या बातमीनुसार महत्त्वाच्या 10 बँकांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि या सर्वांमध्ये पैसे जमा करताना शेतकऱ्यांच्या खत बियांचा खर्च भरपूर असल्यामुळे या प्रक्रियेमध्ये सरकार
शेतकऱ्यांना अनुदान देत असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। पण शेतकरी बांधवांनो, सरकार हे पैसे पाठवत असताना पुढच्या काही तासात तुमच्या खात्यावर 2 लाखासोबत 50,000 रुपये देखील जमा होतील। पण तुमच्या बँकेमध्ये छोटीशी चूक झाली तर तुमचे पैसे अडकू शकतात, कारण DBT द्वारे या पैशांचा ट्रान्सफर होत आहे। त्यामुळे निधी हा बँकांमध्ये आधार लिंकिंगद्वारे वितरित केला जात आहे। त्यामुळे तुमची KYC असणं अनिवार्य आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारने याच महिन्यांमध्ये वितरण सुरू केले। उद्या 12 तासांमध्ये राज्यातील लाखो गोरगरीब शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2 लाख रुपयांची कर्जमाफी सोडण्याचे ऑर्डर ही बँकांना देण्यात आली आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून कोटी रुपयाचा निधी ज्या जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आला त्यामध्ये 16 जिल्ह्यांची निवड झाली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी देखील जाहीर झाली आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो 11,000 कोटी रुपयाचा निधी रिलीज झाला, त्याचबरोबर 36,000 कोटी जे केंद्र सरकारकडून मिळाले आहेत, हा निधी आता राज्यातील कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी वेगाने वितरित होत आहे। यापूर्वी कर्जमाफीमध्ये खूप अटी होत्या, शर्ती होत्या, अनेकांना फॉर्म भरल्यानंतर देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता। पण ही कर्जमाफी डिजिटल पद्धतीने होत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थेट सांगितले की 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ 12 तासाच्या आत मिळणार आहे। पण प्रामुख्याने अल्पमुदत कर्ज तसेच पुनर्रचित कर्ज अशा कर्जाचा समावेश यामध्ये आहे। त्यामुळे थेट मोबाईलवरती कर्जमाफीचा मेसेज येणार आहे। बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँकेत पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्याची निवड झाली आहे आणि 20 जिल्ह्यांमध्ये सरकारी आणि खासगी बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या यादीनुसार वाटप होणार आहे। शेतकरी मित्रांनो, जिल्ह्याचे नाव आणि तिथली विभागणी ही वेगवेगळी आहे। सध्या 12 तासामध्ये 56 लाख शेतकऱ्यांचे विभाजन करण्यात आले। त्यामुळे 16 जिल्ह्यांची निवड सरकारने केली आहे। तर यामधला पहिल्या जिल्ह्याचा जो समावेश आहे तो यवतमाळ जिल्हा आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये कर्जमाफीचा लाभ देताना मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की या जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक अटीशिवाय 2 लाख रुपयाचा निधी मिळणार आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, पहिल्या टप्प्याचं वितरण सुरू झालं। अमरावती जिल्ह्यामध्ये कर्जमाफीचा लाभ जाहीर झालाय। मध्यवर्ती बँकांनी, ग्रामीण बँकांनी निधी वितरित केला। वाशिम जिल्ह्यामध्ये कर्जमाफीचा लाभ देताना बँकांना आदेश देण्यात आला असल्यामुळे 12 तासात हे पैसे खात्यावर सोडले जातील। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पमुदत आणि पुनर्रचित कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे। तर जालना जिल्ह्यामध्ये 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान थेट DBT मार्फत जमा होत आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या आदेशानुसार वितरण सुरू झाले। शेतकरी बांधवांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये बँकेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफरचं काम सुरू झालंय। अकोला जिल्ह्यामध्ये निधी वितरित होत असताना सरकारने जी यादी जाहीर केली आहे ती कृषी विभागाकडे पाठवली आहे आणि त्या विभागाने पाठवलेल्या यादीनुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळाला। नांदेड जिल्ह्यामध्ये कर्जमाफीचा लाभ जाहीर करण्यात आला होता, परंतु 2 लाख रुपयाचा लाभ देताना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना मिळाले। लातूर जिल्ह्यामधील ग्रामीण बँकांना तातडीचे आदेश देण्यात आले आहेत आणि ट्रान्सफर सुरू झाले। धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळाची पार्श्वभूमी बघता पहिल्यांदा धाराशिव जिल्हा प्राधान्य देण्यात आले। जळगाव जिल्ह्यामध्ये कर्जमाफीचा लाभ हा खानदेशातील प्रमुख शेतकऱ्यांना जिल्हा असल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे। धुळे जिल्ह्यामध्ये 2 लाख रुपयांचं सरसकट कर्जमाफ शेतकऱ्यांना मिळाली। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अटी, पात्रता आणि शर्ती न लावता शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा लाभ वितरित होत आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या 12 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर पहिल्या टप्प्यामध्ये थेट वाटप सुरू झाले। या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी वितरित होत आहे। प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये, ग्रामीण महाराष्ट्र बँका आणि बँक ऑफ महाराष्ट्र यासारख्या प्रमुख बँकांमध्ये निधी वितरणाचं काम आता सुरू झालंय।